तू अभ्यास कर, मी कामाला चालले. अगं आई तू थांब, मी पण येते कामाला तुझ्या सोबत. अजिबात नाही. तू शिकायचं, खूप मोठं व्हायचं आणि तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्या. अगं आई तू एकटी कवर काम करशील ग, त्यापेक्षा आपण दोघींनी मिळून काम करू ना. आणि तसंही तू एकटी काम करून काय होणार आहे का? माझं शिक्षण तरी होईल का? त्याच्यापेक्षा आपण दोघी मिळून करूयात. अगं तुझ्याकडून लय अपेक्षा आहे बाळ. तू नको कामाला येऊ. बाप कष्ट करून करून मरून गेला. माझं काय राहिलंय का आता? मी जाते कामाला, तू शिक. खूप शिकायचंय तुला. मी जाते कामाला आणि तू घर लावायचं आणि पुस्तक वह्या घेऊन अभ्यासाला जायचं आणि शाळेत जायचं तिथून अभ्यास झाल्यावर. अगं अभ्यास तर मी करेनच ग, पण तुला होणारा त्रास मला नाही बघवत. आधीच किती काय केलंय माझ्यासाठी, त्याच्यात तुला आधार पण नाहीये. जो काय आधार आहे तो फक्त माझा आहे. मग मी तुला मदत केली पाहिजे ना गाई. तू बाकीच्या भानगडीत नाही पडायचं, तू अभ्यासच करायचा. तुला शिकून आहे ना खूप मोठं व्हायचंय. मी आहे ना काम करायला. आणि बापाची इच्छा होती तू खूप शिकावं आणि मोठं व्हावं. तू तेच कर, बाकीचं नको बघू. ठीक आहे? मला कामाला उशीर होतोय, बाहेर जाताना कडी लावून जा. आई तू पण काळजी घे तुझी. हा ठीक आहे. जेवण टायमिंग वर कर. बर. मग कस काय झालं सरपंच? जुळक नाही खात का? सरपंच व्हायची कोणाची काम आहेत का गावात? गप्पा गप्पा आणू नका. आमची पुण्य आहे म्हणा, पाया पडा आमच्या उलट. अहो तुमच्या पुण्याला काय करता? पैसा माझा गेलाय. तुमच्या पैशाला कोण कोंबड्या खातय? आणि कुठे निघाला तुमचा एवढा गडबडीने? काय कुठे चालला? तर कॉलेजला चाललो कॉलेजला. कॉलेजला? हा दप्तर नाही, काय बॅग नाही, काय नाही. असं कुठं कोण गेला? मी तर माझ्या आयुष्यात नाही गेलो असं कॉलेज. असं कॉलेज निघलंय कसं काय? नाही आहे तिकडे आहे वर्गातच. वर्गातच ठेवलोय. कर बाळा. अहो पप्पा हे नुसतं बोंबलत फिरतय, ह्याच्यावर ध्यान ठेवा जरा. ऐक म्हणजे पोरगी सांगती मग आता जायचं नसतंय का गावात इकडे तिकडे? का त्याला बोंबलट फिरणं म्हणतात का? गप काय गावात इकडं मग मलाच आता गप बसव. बघा पप्पा कसं बोलतोय या. तिला काय दम दिलो? गप का म्हणलं फक्त मी नसताना ती मध्ये हानी मारितो. कधी का? हाणलाय तो. पप्पा ह्याच्यावर नीट लक्ष ठेवा, नाही तर वायाला जाय ना. गप यायचा ते माझ लागताय लगेच बाहेर समोर त्याच्यात आवडतो काय? हा तू नाटक मला माहित नाही काय? अहो पप्पा ठेव ना, मला ना हाणतो मारतो आणि म्हणतो की ना पप्पाला नको सांगू आणि वायाला जाय ना. ह्याच्यावर नीट लक्ष ठेवा. होय चेअरमन, पोरांना चांगली वळणं लावल्यात. अहो सरपंच आता काय करता? एकुलते एक आहे. बरं आहे तेवढं. आणि चेअरमनचं पोरग म्हणल्यावर आता काय होतंय? बाकी लाडाच राहणार. नाही कसं होतंय, नाही ना जळणार कशाची कोणत्या गोष्टीची लागण ती गोष्ट मिळती. आयतं भेटतंय सगळं म्हणलं असं असतंच. मागितले की पैसे भेटतात. हा असं आहे ना. खरं पैसे आठवलं पप्पा 2000 रुपये द्या बरं. वापरत पुढील 2000 द्या म्हणल्यावर काय लागतं तुला 2000? जरा लागत होतं, जरा काम होतं. काय नाही काम बिम काय नाही. आणि गावात बिवात पुढे येणार नाही, कॉलेज नाही, काय नाही. आज काय कॉलेजला काय दिवे लावतो मला सगळं माहिती. तू कुठानी रानात जायचं, झक मारायची, ती टोळी आली तिकडे उताला. ते त्यांचं काम करते ना. तू जायचं, ते टिपरे बिपरे गोळा करायचे पाहिजे, लक्ष ठेवली मला नाही टाइम. टुपऱ्या गोळा करत बसू का तिथं मी? मग ठोका टाकल्यावर कळत मग हा का पैसे आहे ते भेटतात का काय? हा का उसाला असे वर पिकाचा छेटायला तुऱ्याला झालं, लोकांसमोर नका बोलत जाऊ मला. लोकांसमोर नाही आपली मग कळत तुला. रानात जा बोंबलं तिकडं ते ऊन कडवी. ए जा. अरे हे दिदे हुशार आहे त्याच्यापेक्षा. नाही लय हुशार पोरगी. काय पोर आहे राव. असं यायचंय मग. जरा सुधरा. नाही पद बघितात. सुधर म्हणजे आज तुमच्या म्हणजे तुमच्या पोरांनी जर असं वागलं ना तर सर्वसाधारण पोरांनी कसं वागलं पाहिजे तिकडे? तसं शब्दाच्या पुढे नाही अजून नाही. नाही तर दिसलं ना मला चांगलं वाजन आहे तुमचं. काय वाजा नाही काय गेलं ना ते उचका काय म्हणलं ना, तोडा टोळी आली. उसरीच आणणार मी. नाही बरं आहे, बरं आहे. बरं या तुम्ही आता चहा ठेवायला काय बायको नाही हा, गेली? नाही तेवढं पंचायतच आहे तुमची. नाही कवा तरी यायचं तर आणि ते- तुम्हाला ते- कधी उष्टी आता ती कावळा आणायचं माहिती नाही नाही. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. ते आपला करा अभ्यास. हा. मला जायचं तालुक्याला जरा. नाही ग, आई तरी कवर काम करणार. जरा तिला मदत तरी करू लागल. मग काय तर बिचारी राब राबती माझ्यासाठी. बाबा गेल्यापासून एकटीच पडलीये. हा जो काय आधार आहे माझाच आहे. तू कस काय आज कामावर? आई कुठे आहे तुझी? आई आहे तिकडल्या खालच्या बांधाला. हा का? हा तू कशाला काम करायचं? तुझ्या आईलाच पाठवायचं ना एकटीला.
हे असं नाजूक हाताले काम शोभतं वय. मी करणार काम. का बर? का बरं म्हणजे माझी परिस्थिती अशी, मला करावंच लागणार ना काम. का मला कोण आयतं देणार आहे खायला? मी काय म्हणतो, अगं तुला काय लागत असेल ते मला सांगायचं ना बिंदास. कसं जवळचा माणूस समज मला, फार का नको समजू. हा हे बघा मालक, आम्हाला काम करावंच लागतं. आमच्या नशिबातच पुजलंय ते. जेव्हापासून बाबा गेले ना, तेव्हापासून जबाबदारी पडली अंगावरती. आणि तेव्हापासून कळायला लागलं की आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला सगळं आयतं भेटणार नाही. त्याच्यामुळं करावं लागतं आम्हाला. माझ्या अभ्यासाची फी, परत माझं शिक्षण, ते सगळं माझी आईच बघती. त्याच्यामुळे म्हटलं आज सुट्टी आहे तर तिला मदत करायला यावं. अरे काम काम शेवटी अमरधाम असते, एवढं कष्ट नाही करायचे. हा तुला काय लागत असेल तुला म्हणलंय ना मला सांगत जा. तुला कोणत्या गोष्टीच कमी पडून देत नाही. हा कळलं का नाही? बरं मी का आणतो, एक काम कर. काय? इधर राहू दे तुला खर्चा पाण्याला. नाही नको मला पैसे बिशे काही. अगं धर. नाही खरंच नको. अरे परत नको देऊ. नाही नको नको. एवढा ऍटिट्यूड, शेवटी आमच्याकडेच यायचंय, एवढं लक्षात राहू दे. काय बाई, त्या मालकाची नजर पण चांगली वाटत नाही. पण काय करणार, शेवटी त्यांच्याकडे काम करतो ना. आणि बघायला तरी कोण आहे आम्हाला, काम मानसी? तर करावंच लागेल. ए मानसी, अं? अरे काय करते इथं? मी हा मी ते हात पाय धुत होते. आणि मम्मी कुठे गेली आज? तू इथं कामाला आली? अरे आज सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे म्हंटल यावं आज, मम्मीला मदत करावा. बर ते जाऊ दे. ती मालकाचं पोरग काय म्हणत होता? ते तुला तर माहिती आहे ना, ते नेहमीच काही ना काहीतरी बोलत राहतं. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तेवढंच हातात आहे आमच्या. त्या मालकाच्या पोरापासून जरा सावध राहा जरा. त्याच्या ना जरा काही चांगलं नाही ते, लय हुलकाव नाही ती. अरे मुलींना तर लगेच कळतं ना कोणाची नजर कशी न कशी नाही. अख्ख्या गावाला पिसूळ आणलाय त्याने. एक तर बाप नाही सोडला त्याने, बापाला बी वैताग देतय मरणाचं. त्यामुळे तू पण जरा सावध राहा. सावध राहायला राहते रे सावध, पण एक खंबीर हात पाहिजे ना रे माग. तोच हात नाहीये. लहान असतानाच बाबा गेले, तेव्हापासून सगळं आईच पाहते की. तुझ्या आई, त्याच्यामुळे आईला त्रास नको न व्हायला म्हणून मी तिला बी काही सांगत नाही काही. एक तर तुझ्या आईची लई स्वप्न आहेत तुझ्याकडून, तुला ती पूर्ण करायच्यात. त्यामुळे हे अशा लफंग्यांपासून जेवढी सावध राहतील तेवढं चांगलंच आहे तुझ्यासाठी. मग ते जाऊ दे, दो हात पाय घरी जा. हा आणि परत येऊ नको असं कामाला. आणि बरं. मालकाचं पोरग असताना अजिबात येऊ नको. हा जाऊ का? जा तू पण लवकर, परत यायचंय कोण कुठून. बरं. हा जाऊ का मी? हो. हा बोलला ते पण काही चुकीचं नाहीये, बरोबर आहे. पण कसं सावध राहायचं, आईला मदत करायला ते यावंच लागतं की. काय नशिबात लिहिलंय काय माहित माझ्या. काय अभ्यास करते बाळा? होय, पाठांतर करते काय? चांगला अभ्यास कर. कुठे चालला रे? जरा रानात जाऊन येतो ना. लागा, तुला तर रानात जायचं म्हणलं बळत 3-3 वेळा सांगावं लागतं. बळत जा रानात, जा रानात. 2-3 दिवस झाले लयच रानात पळत रा. हे तुमचं असं काम करावं तर लगेच म्हणतो लय पळतो, आणि नाही जात तवा खावालता. करतो रानात, तिकडे झाडाखाली जाऊन झोप होतो नुसता. तुमचं लक्ष आहे का? पाणी मी देतो तिकडे. आणि मग? मी आलोच ना 2-4 दिवस झाले रानात म्हणल्यावर. तुम्हाला राजकारण सुधरून दिलं तर येताना. आता तू मला शिकवा निघला काय करायचं ते काय नाही. कसं नाही पप्पा, आता मलाच बघावं लागणार ना, म्हणून बोललो. पप्पा आम्हाला नाही वाटत हे काम करीत असेल. मग तू येते काय तिथं रानात काम करायला? नुसता चाड्या लावायचं काम करते. ग बस अभ्यास कर. आता आहे ना, झाडाखाली झोपतो रोज. झाडं- ती पाहिला मग दुपारी जेवलं थोडासा आराम नको करायला? आराम केला पाहिजे. परत आहे ना, एखादी पोरगी बघून आहे ना लग्न उरकून टाका वाटते मला. कोणाचं? तुझं पप्पा एवढ्या लवकर कुठं ते माझ्या लग्न करता लोड न गळ्यात घालता. जरा राहू दे की मोकळं. 4-8 दिवसांनी करू, महिन्यानी करू समजा. नाही नाही नको. मग आता काय मन नाही लग्न आणि करायचं. ते तुला वहिनी पाहिजे का नाही? हा. आहे का नाही? हा. त्याचं लग्न करू आपण. तिच्या बी चुकल्या करीत बसशील तू. काय नाही. वहिनी पिणे काय नाही. बरं पप्पा जातो मी, मला उशीर होतो. बरं, जा पण जरा नीट नाटकाव, नीट राहा. नाही रानाचं नाव घाल तिकून तिकडे पसार नको. नाही होत, मी तिथं हा. राहणारच आहे. येऊ का? बाजरा काय का नाव आलं माया फक्त असा उसाने हानीन रे. काय जाऊ का नको? जा या असं जाऊ का नको. याचा एखादी पोरगी बघून आपण लग्नच करून टाकू.
मानसी मला ना लय उशीर झालाय. तू जेवून घे ना, अभ्यास इथंच कर बर का. मी पटापट कामावरती. ठीक आहे. अरे देवा, आई तर डबा इथंच विसरून गेली. एक काम करते, तिला ना मी रानात जाऊन डबा देते. हा, काय करू बाई या आईला, कामाच्या गडबडीमध्ये सगळंच विसरून जाते. जेवायचं पण ना भान राहत नाही तिला. जाऊन डबा देते. आईला पाणी बी कुठे ठेवले काय माहिती. आता निघलंय जोडायचं कसं करावं का ना. माझं सगळं बघतच. मला जाऊन द्या प्लीज. कुठं जायचंय? ते आईला डबा द्यायला आले होते, मला जाऊन द्या ना. आईला डबा द्यायला का? पण मी काय म्हणतो ऐक ना, तर माझं एक महत्वाचं काम होतं. काय हा काय काम आहे तुमचं? मग सगळ्यात महत्वाचं काम आईला डबा देणं आहे माझ्यासाठी. तिने काही खाल्लंच नाही हो. अरे काय तुम्ही बेकार आहे का काय? म्हणजे काय खाल्लं नाही उपाशी मारणार आहे का? हा काय झालंय मालक तुम्हाला, असं का बोलताय तुम्ही? नाही तसं नव्हतं बोलायचं. ऐक ना जरा, तिकडे काम येते का? म्हणजे तिकडे आहे तुझी आई? माझी आई तिकडेच आहे. हा चल तुला दाखवतो. नाही मी जाईन ना, मी जाते ना. नाही मी जाते. कोणी आई वाचवा! आई वाचवा! चल यायला उसाला तोड येणार होती, ही आलंच नाही. काय कर अहो पप्पा, काय रे? कुणाच तरी वरडल्याने आवाज आला. परल्यावर आवाज आला. हा. चल बरं बघू बरं आपण कोणी. अहो, पप्पा तो कुठे घ्या. कुठं ओरडला आवाज आला कडे? अरे याकू ही शारदाबाईची पोरगी आहे. हिला बहुतेक बिबट्यान धरली. आता ताज्या वाचवा गेला असेल, ती बी पळाल त्याच्यामुळे आवाज आला बरं का आपल्याला. तू एक काम कर, तिच्या आईला आहे ना जाऊन सांग बरं तिकडे असेल पण बिबट्यान धरली पोरगी पटक्याच्या इकडे बोलून आण. आईला इथं आपल्या पोरानेच उद्योग केलेला दिसतोय काहीतरी, पण नेमकं जर ही पोरगी पोरगी तर जिवंत आहे, काबड्याने काहीतरी उद्योग केला, आपली इज्जत जाईल. पण एकुलते एक पोरग आहे, तानाला जाईन. आपलं लावलं तिच्या आईला बोलायला. एक काम करू, तिला गाळा दाबून मारून टाकी. तो सांगता तरी कमी कमी बिबट्यान धरली. कार्यक्रम झाला बरं झालं. तुम्ही मला बघत नाही ना इकडे. बाई एवढा पट्टी घास कापून घेते आणि हातपाय तोंड धुवून. अहो काकू काकू, अहो, काय तुमच्या दीदीला ना तिकडे बिबट्याने उसत खाल्लंय. काय? हा. चल 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 दाखव मला, चल. बाई माझं लेकरू. माझ्या लेकराला काय झालं देवा? माझं लेकरू मानसी मानसी, काय झालं माझ्या लेकराला? मानसी बाळा, माझ्या लेकराला काय झालं? बिबट्याने खाल्लंय माझ्या लेकराला. काय आवाज येतोय? बघा ना माझ्या लेकराला काय झालं. अहो मला एक सांगा, हे वनबाग पुढं कुठं लक्ष ठेवीन सांगा ना. पिंजरे तरी किती लावीन बरं? हे आपल्याकडेच घडलंय असं नाही. बिबटी आहेत ना प्रत्येक ठिकाणी येतो. आणि चांगली चांगली लेकरं, आता ही लेकरू आहे तशीच त्यांनी तिकडे बी मारलेली आहेत. आता आपण म्हणजे एक काम करू, आता होईन तेवढं ह्या माऊलीला आहे ना आपण काय करू, शासनाला मदत मागू, 2 रुपये मिळून देऊ. याच्या पलीकडे काय करणार आहेत आपण? बाहेर तर घ्यायचं का? काय करायचं? थांबा, एक काम करा, नियमाने होते. पोलीस येतील. तुम्ही हा फोन केला. हा मग तीच ना, मग काय होतं? काय होईल, पोलीस आल्याच्या नंतर काय असेल ती बघू. हा हा काय बाळा, कोणासाठी तुझ्यासाठी तू जगत होते मी. कोण आहे माझं तुझ्या बिगर? हे देवा, मानसी उठ ग, माझं लेकरू देवा.
बघा ना माझं लेकराला. नमस्ते साहेब. नमस्ते. ही करा तुमची काय प्रोसिजर असेल ती करून घ्या. बरं चला मी त्याच्यामुळे हात पण नाही लावला बाहेरच नाही घेतलं. चला बरं तुम्ही बाहेर चेअरमन सरपंच बाहेर या तुम्ही दोन त्यांना काम करून द्या. बघा बरं जरा माझ्या लेकराला काय झालं? तुम्ही कोण त्यांची आई का? आई आहे मी तिची. या 2 मिनिटं या बाय. चेअरमन सरपंच या बरं जरा का बरं? या आधी. चेअरमन तुम्ही मला मानताय तसं हे बिबट्याचं प्रकरण नाहीये. मग काय प्रकारे आहे? हे दुसरं प्रकरण आहे. हे तुम्ही मला सांगू नका. माझी अख्खी जिंदगी आहे ना याच्यातच गेलेली आहे. काय साहेब काही गोष्टी समजून घ्या तुम्ही. समजून घ्या. हा थोड्याशा काही गोष्टी करीत जा. बघा हे धरा तुम्हाला आहे ना. चेअरमन परत काय अडचण आली तरी मला कॉन्टॅक्ट करा. शांत राहा तुम्ही सर. काय प्रकार आहे ह्यो? शांत राहा तुम्हाला सांगतो मी नंतर काय असेल ते. नेमकं मला ते प्रकरण बिबट्याचे म्हणून हे दाब बस एवढाच विषय. ₹1,00,000 तर धरा. नेमकं प्रकार काय आहे चेअरमन साहेब? सांगतो मी तुम्हाला नंतर कळलंच ना. साहेब. आणखीन मागून घ्या काही. गावचा प्रश्न आहे. हा इज्जतीचा सवाल आहे. काय होतंय गावात प्रकरण वाढेल आणखी. बस त्यापेक्षा तुम्ही दाबा प्रकरण. सांगन तसं. बरं बघतो मी आता हे करून टाकतो. हे बिबट्याचं प्रकरण आहे ना हा. ते बघतो. पण तुम्हाला एक ताकीद जेव्हा जेव्हा तुम्हाला स्टेशनला बोलवीन त्यावेळेस तुम्हाला हजर राहावं लागेल. कधी बी तुमच्या सेवेसाठी हजर हा. राहा. बरं आता तुम्ही काय करा तुम्ही जा त्या अंत्यविधीचा कार्यक्रम करा. आम्ही करून पुढचं- टाकू. पुढचं त्यांना बघतो तुम्ही काय. सांगा बिबट्याचं हा प्रकरण. ते आम्ही सांगतो आमच्या पद्धतीने तुम्ही जावा. हा. पण तेवढं सांगितलंय तेवढं लक्षात. हा, त्याची नका काळजी करू राव साहेब. चला ती होईल सगळं होईल. तुम्ही नका काय काळजी करू. नाही नाही आता काय नाही ते झालंय. चला. तुम्हाला पण यावं लागेल ना. हा, येतील तुम्हाला सगळे. दोघांना पण गरज यावं पडली लागेल. तर मी अवश्य येईन. पण गरज नसताना काय हेल्पट चला. झालाय लावू नका. चला आता ते बघा तेवढं ते हे करून ए हराम करू इथे बसलोय. काय केलं रे? काय उद्योग केला? पप्पा मी काय उद्योग केला? अहो पप्पा चुकून घडलं ते सगळं. अरे गेल्या भोकाच्या आतापर्यंत एवढे प्रकरण केले असे कळून नाही दिले मी या कानात त्या कानाला. काय कुठाला केला तर केला जीवन सोडून आलं तिथे. मारता येत नव्हतं का? पप्पा मी लय घाबरलो होतो. घाबरलो उद्योग करता नव्हतं कळाला का? हा होय चुकून झालं ना तू पप्पा. चुकी केली मला नाही तरावं लागली. तुला माहितीये का? अरे बरं झालं मी पाहिलं तुला पाळताना. तिथे मी आलो टायमाला तशी तर पडत होती ती पोरगी. त्या अकोला तिकडे लांब पाठवलं मी. मला एका निष्पाप मुलीचा आहे ना तुझ्यामुळे जीव घ्यावा लागला. काय आणि बिबटेचं कारण सांगावं लागलंय. पप्पा मला वाचवा. मी परत अशी कधीच चूक करणार नाही. एवढे बरे मला वाचवा. जे झालंय ते कोणाला सांगू नको. बॉम्ब आणू गावात कोणाला. याला त्याला म्हणशील अंगलट येईल प्रकरण. कस तरी मी दाबलंय. पोलिसांना पैसे देऊन कस तरी लावलेत माघारी आणि बिबट्याचं कारण सांगून ते मिटवलंय प्रकरण. काय हा. आलं ना तुया? हा काय इथून पुढे नीट वागायचं. हा पप्पा. रानात जाऊन जी कुठाने करत होय डोक्याला ताप. हे काय येऊ गावातून जाऊन. एक हे दोन ए कोण आहे तू? ए, अरे परे मी सरपंच आहे गावचा. किती? भाकर आणली का भाकर? अरे काय खिशात घेऊन फिरतो का भाकरी मी? मग तू खात नाही का? अरे घरी जेवतोय का? मग काय सरपंच असं काय रस्त्याने भाकरी घेऊन हिंडतो का? तू सरपंच आहे. मग 2-4 बिबटे असते तुझ्याकडे आहे ना पाळलेले. होयला काय तमाशा आहे बा आता ह्यो. माझ्या काय घरी बिबटे पाळल्यात काय? हे पण येडत दिसतंय. चल निघ. चॉकलेट आहे का चॉकलेट? हे बाई चाललोय गावात येताना आणि ही पण येडत दिसतंय. पहिला पहिलंच आधी या गावात येड आहे आणि ही जर येड त्याला जाऊन जर भेटलं तर कार्यक्रमाचं अख्खं गाव नाही येड व्हावा. त्याला इथं लय वाढू थांबलं तर माझ्या बिन पाळी तिची यायची नसताना कोटाला नको. चला आपलं.
इकडे घाबरला ना घाबरला ना घाबरला ना घाबरला मला वाटलं तू घाबरला कोण आहे मी कोण आहे काही नवीन पिढावा अरे घाबरलो म्हणजे काय कुठून आली तू काय पाहिजे तुला ए, इकडे 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 तू आता बिबट्या आहे का राम राम अरे हळू बोल ना जरा का म्हातारपणी जीवाला त्रास करते म्हणतात बिबटे लय सुटलेत गावात ना मग एक काम करू ना हा. एखादा बिबट्या धरून आण हा. आपण दोघच कापून खाऊ बिबट्या हा अरे त्या बिबट्याने एक पोरगी खाल्ली गावात आणि आता तू बिबट्या खायला निघाली का बिबट्याने खाल्ली एवढ्या बिबट्यात गावात बिबट्याच खायचं म्हणते हा होय हम्म. खरंच पोरगी खाल्ली त्या बिबट्याने का काय झालं तो गाव म्हणतोय बिबट्याने खाल्ली मी बिबट्याने खाल्ली म्हणतोय त्याच्या अगोदर काय शेळी कुत्र मांजर काय खाल्लं होतं का बिबट्याने गावात तर काही कुठं ऐकाय नाही भेटलं बा कुणाचं कुत्र नेलं आणि बकरं नेलं म्हणून आणि मग डायरेक्ट पोरगीच कस काय खाल्ली बिबट्याने आणि ते बी खरंच आहे. कुणाचा नदरस फिदरस पडला असेल आपण तर नाही पाहिला बा मग आता कोणाला दिसला नाही दिसला काय माहिती ती बी तुझ्यासारखा याला दिसतोय घाबरली ना घाबरले की किती आणि मला घाबरती बिबट्याला नाही घाबरत तू बिबट्याच नाही काय घाबरू मी तो पाहिला नाही ना नाही पाहिलं नाही ना ती पोरगी खाल्ली तेव्हा तू होती काय तिथं होते आणि मग तो पाहिला नाही होय बिबट्या खातानी त्या पुरीला नाही तो नाही पाहिला ना बिबट्या मला असं कळलंय की तू आणि तुझे वडील होते तिथं पुरीला खातानी आम्ही होतो तिथं पण ना आमच्या आधी अगोदर त्या दादाने बघितलं होतं बिबट्या आणि तो पळून गेला दाद्या तुझा भाऊ का हा त्याने पाहिलं वय पुरीला खातानी बिबट्यानी अयो तरीच म्हणलं काहीतरी घोटाळा आहे शहाण आहे ना बाळ तू येऊ मी काळजी घ्या सरपंच आत्ताशी कुठेतरी जीवात जीव आला जरा की प्रकरणाचा हे झालं सगळं बरं झालं विसरलं. ते प्रकरण जागेवर दाबलं. चला हो साहेब ही येड काय आणलं इकडं येड नाही ते सीबीआय इन्स्पेक्टर आहेत आमच्या मॅडम येत काय अरे तुझ्या पोराचं प्रकरण दाबायसाठी एका निष्पाप मुलीला मारलंय तू हो मॅडम काय पुरूप दाखवू काय तुला अरे 8-10 दिवस तुमच्या गावात आहे मी अरे तूच नाही तर तुझ्या पोराने काय केले कान तुला माहिती का अरे त्यांनी त्या निष्पाप मुलीवर अत्याचार केलाय अहो मॅडम हो सरपंच राहू द्या आता या प्रकरणाचा सगळा छडा लागलेला आहे सगळ्या मॅडमनी सगळा तपास लावलेला आहे तुम्ही काही मध्ये बोलू नका अय तुझं पोरग कुठं आहे पोरग ते काय येत आहे पोरग आणि त्याला पप्पा म्हणलं होतं तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवा तो गात त्याला म्हणलं होतं वाया जाईन तो तुम्हाला म्हणलं होतं वाया जाईन तो मिळली ती बाळा आणि शेवटी झालंच ती साहेब मला एक सांगा ही प्रकरण तुमच्याकडे होते सीबीआय कडे कसं काय गेलं सरपंच तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण सीबीआय पर्यंत कसं गेलं असेल मला शंका होती की त्या एका मुलीचा बळी असा सहजासहजी नाही जाऊ शकत म्हणून मी हे प्रकरण सीबीआयला ओपन करण्यासाठी परवानगी घेतली त्यांची मी त्यांच्यापाशी जाऊन विनंती केली त्यावेळेस त्यांनी हे प्रकरणाचा छडा लावलाय म्हणजे तो केलं ही सगळं मी केलंय चोरांनी किती जरी चोरी केली ना तरी शेवटी उघडकीस येतीच ए या रे घेऊन आणला सरपंच ज्या ज्या टायमाला तुम्हाला बोलावं येईल तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल अवश्य हा चल रे चला आपण पण बघू